आज संध्याकाळी नाश्त्याला काय बनवायचं हे अजिबात टेन्शन नव्हतं, कारण काल जे पाणीपुरी आणि शेवपुरी केलेली त्याची जी चटणी होती त्यानेच आपण आज परत पाणीपुरी आणि शेवपुरीचाच नाश्ता करणार आहोत. म्हणून सगळ्या गोष्टी फ्रीजमधनं मी काढून घेतल्या. जे कालचं पाणी होतं ते पाणीपुरीचं पाणी, त्याचबरोबर जे आपण खजूरची चटणी केलेली ती वाली चटणी, त्याचबरोबर बटाटा पण माझा फ्रीजमधनं म्हणजे राहिलेला मी तसाच ठेवलेला आणि तो मी आता बॉईल करत ठेवणार आहे, कारण अगदी फ्रीजमधनं थंड थंड मग तो कडक होतो म्हणून, आणि खायला पण तेवढी मजा येणार नाही म्हणून थोडासा गरम असेल तर चांगला. म्हणून मी आता तो सर्वात आधी कुकरला लावून घेणार आहे. तो कुकरला लावून घेणार आणि बाकी एका साईडला माझी कामं करून घेणार आहे. जसं रविवारच्या याच्यात मी तुम्हाला सांगितलं की मी भाज्या जास्त आणल्या नव्हत्या, फक्त फ्लॉवर वगैरे आणलेला, तर थोड्याशा 2-3 भाज्या मी घेऊन आली आणि ज्या पटकन होतील भाज्या, म्हणजे मला सकाळी जास्त वेळ लागणार नाही शिजण्यासाठी आणि ज्या आता इझिली म्हणजे पटकन अवेलेबल पण असतात, भाजीमध्ये खूप जास्त विचार करावा लागत नाही, अशा 2-3 भाज्या मी घेऊन आलेली, ज्यांना मी चिरून ठेवून देणार आहे. जिथे मी भोपळा आणला आणि भोपळा पण पटकन शिजतो, त्याला जर मेथीची फोडणी दिली तर अगदी चांगला लागतो टेस्टला, तुम्हाला कळणारच नाही की ती म्हणजे भोपळ्याची भाजी, आणि जो त्याच्यामध्ये एक गोडूस लागते ना भाजी तशी लागत नाही. मेथीने अगदी त्याला थोडीशी वेगळी टेस्ट अशी येते. तर तुम्ही जर भोपळ्याच्या भाजीत मेथी कधी वापरली नसेल तर मेथीचे दाणे फोडणीला वापरून बघा, भाजी अगदी खूप छान होते. तर हे मला ना आत्ताला रात्रीला किंवा उद्या सकाळी किंवा उद्या संध्याकाळी अशा 2 वेळेस ते होऊन जाईल. आत्ता संध्याकाळी माझा विचार चालला, कारण काल मी पालकची जुडी आणलेली तर त्याची मी मला पालक डाळ करायची, आणि पालक डाळ असेल ना तर दुसरं त्याच्याबरोबर भाजी वगैरे करायची अजिबात गरज लागत नाही, कारण तीच एवढी टेस्टी होते. डाळ पालक आपण केला ना तर खूप छान होतो. शॉर्ट व्हिडिओमध्ये मी रेसिपी शेअर केलेली आहे, तुम्ही नक्की बघा जर बघितली नसेल अजून तर या ना बिया पण मी फेकणार नाही, जर असतील तर. जे मला जास्त बिया असतात ना तेव्हा मी घेते आणि सुकवते आणि मग त्या सोलून खाते. संध्याकाळच्या वेळेस ना ट्रेनमधनं यायला तो टाइम म्हणजे येताना खाण्यासाठी टाइमपास खूप चांगला होतो. तर या 2च भाज्या मी घेऊन आलेली आणि गवार आणली आहे. तर गवार मला मोडायची आहे, पण मी ती नंतर मोडणार आहे, कारण गवार थोडासा वेळ जास्त जाईल. तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी मागे ना गवार सुरीनेच कापत होती, मग परत मला कमेंट यायला लागली की ताई तू सुरीने कापू नकोस, तू हाताने मोडून त्याची भाजी बनव, त्याची टेस्ट चांगली येते. तर तुम्ही जसं सांगाल तशाच मी पद्धती वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय करत असते माझ्या पण नेहमीच्या वापरामध्ये. ही जी काल म्हणजे परवा आणलेल्या मी जी पानं त्या 2च जुड्या होत्या, मग मी अजून त्याच्यामध्ये 2 जुड्या घेऊन आली, कारण मग फक्त 2 जुड्यांसाठी एवढा सगळा पसारा म्हणजे एवढं सगळं करायचं, म्हणून म्हटलं चला अजून 2 जुडी आपण घेऊन येऊ. म्हणून आज सचिन मला भेटलेला स्टेशनला संध्याकाळी, आणि मग आम्ही येतानाच मग तिथे जाऊन तिथूनच घेऊन आलो, कारण तिथेच अशा छोट्या छोट्या जुड्या मिळतात, बाहेर मार्केटमध्ये मिळत नाही. तर आपण आता मसाला म्हणजे जे आतमध्ये वाटप तयार करणार आहोत त्याच्यासाठी काय काय केलंय, तर ओलं खोबरं घेतलेलं आहे, अगदी थोडंसं घेतलंय, त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे, बडीशेप टाकलेली आहे, जिरं टाकलेलं आहे, लसूण टाकलेली आहे आणि ओल्या मिरच्या. तुम्हाला ओली मिरची टाकायची नसेल तर तुम्ही लाल मिरची टाकली तरी चालेल. थोडेसे धणे पाहिजे असतील तर तुम्ही धणे पावडर टाका किंवा मग अख्खे धणे टाका. हे सगळं ना थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं मिक्सरला. कधीतरी मी अशा पद्धतीने करते, कधीतरी दुसरी पद्धत करते, आणि आज नाही याच्यामध्ये मी साखर टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये ना मी गूळ वगैरे टाकणार नाही, थोडीशी साखर टाकणार. बघा इथे मी धणे पावडर टाकलं आणि आंबटपणा थोडासा यावा म्हणून मी याच्यामध्ये कोकमाचा आघळ टाकलेला आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाव कप मी तांदळाचं पीठ टाकलंय आणि बाकीचं तुम्हाला जे काही घ्यायचं अर्धा कप आपण बेसन घेणार आहोत. मिक्स करून पहिलं घ्यायचं कितपत पाणी मुरतंय, नंतर मग आपण याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी ओतून छानपैकी बॅटर तयार करून घ्यायचं. स्टीमर तयार करून ठेवलंय म्हणजे वेळ लागणार नाही. चाळणीला पण मी तेल लावून घेतलंय. ऍक्च्युली मला इकडे दुसरा स्टीमर आहे ना, तो आता मला वापरायला यूज करायला काढायचा आहे, कारण तो मी वापरतच नाहीये, तो आता कितीतरी वर्ष तसाच आहे आणि अजिबात तो यूज मध्ये नसल्यामुळे. पण तो एक त्याचं खूप चांगलं आहे की त्याचं वरचं लीड वगैरे ना काचेचं आहे, अगदी छान व्यवस्थित दिसतो तो. मी मागे ना एक मोदकाची रेसिपी केलेली तेव्हा मी तो तुमच्याबरोबर शेअर केलेला. त्याच्यानंतर मी तो केक काढलाच नाही आतून. आता मला बघते मी पुढच्या वेळेस मी नक्की करेन. बघू, उद्या आता संकष्टी आहे, तर संकष्टीला मोदक करायचे असतील म्हणजे मी केले. उद्या माझा तळणीचा मोदक करायचा विचार आहे.
जर तळणीचे केले तर त्याचा यूज होणार नाही, पण जर उकडीचे केले तर मात्र त्याचा नक्की त्या पात्राचा उपयोग करेन. तर छोट्या छोट्याच वड्या करते बघा मी. आणि जेव्हा छोट्या छोट्या करते ना, म्हणजे जेव्हा छोटी पानं असतात ना, तर छोट्या छोट्या वड्या केलेल्या चांगल्या होतात. म्हणजे एका वेळेस आपण आम्हाला काय एका वेळेस एक पण नाही लागत. आता ह्या 4 केल्यात ना, या मला 8 वेळेला होतील थोड्या थोड्या. 8 वेळेला म्हणण्यापेक्षा सकाळी टिफिनसाठी जास्त होतात या. कारण कधी कधी काय असतं, भाजी आपल्याला टिफिनला तर रोज वेगवेगळ्या भाज्या पण करायच्या असतात आणि कधीतरी प्रत्येक वेळेस काही भाजी एवढी अशी आवडीची नसते. मग अशा वेळेस अशी एखादी वडी असेल फ्राय करून नेलेली तर मग 2 घास खाल्ले जातात, टिफिन संपला जातो व्यवस्थित. म्हणून मग मी हे बनवून ठेवते. आणि बऱ्याच वेळानं मला व्लॉगच्या गडबडीत कधी कधी खूप उशीर पण होतो, किंवा सकाळच्या वेळेस नाश्त्याला जरी मी या करून खाल्ल्या ना, म्हणजे फक्त त्याला तडका दिला तुम्ही, राई, जिरं, थोडंसं हिंग, थोडीशी हळद आणि कोथिंबीर आणि तुम्ही ओलं खोबरं थोडंसं टाकलं की छान होतात. तर ह्या आता आपण 10 मिनिटं स्टीम करत ठेवून देऊ. आणि 10 मिनिटं स्टीम होत आहेत तोपर्यंत म्हणजे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे मी जिथून मिनी मार्टमध्ये गेलेली तिथून काय काय घेतलं ते आज तुमच्याबरोबर पुढे या व्लॉगमध्ये शेअर करणार आहे. आणि 10 ते 12 मिनिटात आपल्या ह्या वड्या अगदी छान तयार होतात. हात म्हणजे जेव्हा स्टीम येते तेव्हा हाताला थोडंसं लावून बघायचं चिटकतंय का कुठे. जर चिटकलं तर अजून 2-3 मिनिटं तुम्ही ठेवा. जर बेसन चिटकलं नाही तर आपल्या वड्या तयार झाल्यात म्हणून समजायच्यात. आता ह्या खूपच बारीक वड्या आहेत, ह्या अगदी 8 ते 10 मिनिटात सहज अगदी तयार होतात. त्याला काही जास्त शिजवायची गरज नाहीये. नमस्कार, शुभ सकाळ, सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तुमचं प्रेम असंच राहू दे. तुम्ही ज्या काळजीने आपुलकीने विचारता की प्राजक्ता तब्येतीची काळजी घे, तर तशी मी घेते आणि खूप लवकर बरं वाटतंय. आवाजात माझ्या थोडासा चेंज झालेला आहे आणि तब्येत थोडी आता बऱ्यापैकी बरी झाली आहे. आणि परत मी तेवढ्याच जोशाने म्हणजे तुमच्याबरोबर व्लॉग शेअर करतेच आहे. जे बेसिक जे रुटीन होतं आजचं, माझं जे रुटीन काम होतं ते आज मी तुमच्याबरोबर शेअर केलं. कारण जसं वड्या बऱ्याच म्हणजे 2 दिवसापूर्वी आणलेल्या पण केल्या नव्हत्या, कारण कोथमीर वडीच माझ्याकडची संपली नव्हती. म्हणजे जी आपण मिक्स वडी केलेली कोथमीर, मेथी आणि पालक असं टाकून, तीच माझ्याकडची संपली नव्हती. तर काल मी ती संपवली आणि मग म्हटलं चला आज आपण वडी करून टाकू. त्याच्याबरोबर मी अजून 2 पानं घेऊन आलेली जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली. आणि मार्गशीर्ष पूजेसाठी म्हणजे गुरुवारसाठीची मी अजून काहीच, आज मी बऱ्याचशा गोष्टी घेऊन येते. तुम्हाला मागच्या गुरुवारी दाखवलेलं, पण मी आज काही बऱ्याचशा गोष्टी आणल्या नाही आणि मी मार्केटमध्येच गेली नाही. आता उद्या बघेन मी कसं जमतं तसं. आणि शॉर्ट सिरीज मी परत चालू केली, सकाळपासून डेली व्लॉग शेअर करायची. आणि शॉर्ट सिरीज मध्ये काहीतरी वेगळं शेअर करायचं, जे माझ्या रुटीन मध्ये नसेल असं थोडंसं वेगळं, किंवा जे माझं डेली रुटीन काय असतं त्यातल्या थोड्याफार गोष्टी शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. जसं मोठ्या व्हिडिओला प्रेम देताय तुम्ही सगळं, तसंच छोट्या शॉर्ट्स व्हिडिओना पण द्या. लाईक, शेअर, चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि खूप आधीपासून मला रिक्वेस्ट येते की ताई तुझे डेली वेअरसाठी या पॅन्ट्स वगैरे वापरतेस, ते कुठून वापरतेस किंवा त्याची रेंज काय आहे, तर त्याबाबत बऱ्याचशा येतात मला कमेंट. तर त्याची थोडीशी मी शॉपिंग केली, म्हणजे परत मी घेतलेल्या आहेत त्याच तुमच्याबरोबर शेअर करते. आणि त्याचबरोबर आहे ना, क्वेश्चन अँड आन्सर मला लवकरच करायला लागणार आहे, कारण मला आज पण जवळपास 3-4 कमेंट इन्स्टावर होते की ताई तू स्किन केअरचा व्हिडिओ कधी पोस्ट करणार आहे, की आम्हाला तुझं स्किन केअरचं रुटीन बघायचंय. जर तुम्हाला बघायचं असेल ना तर आपल्या चॅनलवर ऑलरेडी मी एक व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केलेला आहे आणि प्लेलिस्ट मध्ये पण मी ठेवलेला आहे. तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघा. आणि आत्ता येणाऱ्या रुटीन मध्ये मी माझं स्किन केअर आणि हेअर केअर दोन्ही तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. थोडेसे 3-4 पेअर मी आणलेले आहेत, ते तुम्हाला दाखवते. म्हणजे मी कशा पद्धतीने घेते आणि कसे आहेत ते दाखवते. तर हे जे पॅटर्न मी तुम्हाला दाखवते ना, सेम आहे जसे मी हे वापरते. जसं मी हा घातलाय तो आणि दुसरा घालते तसं हे पॅन्ट टाईप मध्ये आहे बघा. हे असे आहेत, वरती ना याला इलास्टिक असतं असं, आणि कपडा छान असतो. म्हणजे असं खूप असं सिल्की मटेरियल नाही, थोडं कॉटन पण नाही, कारण कॉटनचे वॉश करून अगदी डल पडतात मग नंतर. तसे हे होत नाहीत, व्यवस्थित आहेत. आणि याला पॉकेट्स पण असतात दोन्ही साईडला. आणि मी याची M साईज वापरते माझ्या स्वतःसाठी. तर अशा पद्धतीने हा मी म्हटलं थोडासा ग्रीन कलर यावेळेस घेऊ.
आणि ग्रीनला कुठलेही लाईट कलरचे टी शर्ट जातात, तर माझ्याकडे आहे. तरी पण मग मी विचार केला याच्यावरती मी ऍक्च्युली मी 3 टी शर्ट्स घेतले आहेत. आता ते मिक्स मॅच करून घालायचे. दुसरा दाखवते, एक येल्लो कलर मध्ये घेतलाय. तो पण असाच आहे, पॅन्ट टाईप मध्ये, इलास्टिक आहे. आणि हे बघा, हा असा आहे. याचा कलर थोडासा ना उभे उभे असतील ना पट्टे, तर ते स्ट्रिप्स मध्ये तर ते चांगले दिसतात दिसायला. किंवा खूप असे गोल गोल आपण फुलांचे वगैरे घेतो ना, त्याच्यापेक्षा असे घेतले ना तर ते तुम्ही खाली वगैरे पण तुम्हाला घालून जायचं असेल ना, तर ते इझिली म्हणजे घालून जाऊ शकता. म्हणजे चांगले दिसतात दिसायला असे लाइनिंग वाले असतील तर. म्हटलं आपण येलो कलर मध्ये काहीतरी घेऊ म्हणून हा एक घेतलाय. आणि त्याच्यानंतर हा एक आहे ना ऑफ व्हाईट मध्ये घेतलाय. हा बघा, असा कलर आहे याचा. आणि लेंथ अगदी याची काही खूप मोठी नसते. हा अँकल लेंथचं तुम्ही आहे असं म्हणू शकता. हा बघा, ह्याला पण मस्त असं इलास्टिक. आणि ह्याला ना आतून नॉट वगैरे असं काही नाहीये, पण हे इलास्टिक काही खराब होत नाही. कारण मी आता गेले 6 महिन्यापेक्षा जास्त झाले वापरते हे डेली यूज मध्ये. अजिबात हे काही खराब वगैरे झालेले नाहीये. आणि याला पण तसंच आहे, तिन्ही याला पॉकेट्स वगैरे आहेत व्यवस्थित. आपल्याला काय ठेवायचं असेल तर ठेवू शकता. आणि तुम्ही बघू शकता इथे एम साईज आहे. तुम्हाला तर दिसतंय की नाही माहिती नाही मला, पण मी एम साईज मध्ये घेतलेले आहेत. हे बघा, मी तिन्हीवर काय काय घेतलंय ते सांगते तुम्हाला. याच्यावर मी हा एक घेतलेला आहे पिंक कलरचा टी शर्ट घेतलेला आहे. बघा, हे असं थोडं मी ना लूज मध्ये घेतलंय. म्हणजे माझी जी साईज आहे त्याच्यापेक्षा मी हे एल साईज मध्ये घेतलंय. बघा, थोडंसं मोठंच आहे, पण मी म्हटलं की हे ह्याला ऑफ व्हाईटला चांगलं दिसेल असं. मी तुम्हाला घालून दाखवतेच आहे, बाजूला तुम्हाला डिस्प्लेला दिसेल कसं दिसतंय ते. तर ऑफ व्हाईट वर हे घेतलेलं आहे मी. आणि हा जो क्रीम कलर आहे त्याच्यावर हे घेतलेलं आहे. हे बघा, हे असं आहे. हे स्मॉल साईज मध्ये घेतलेलं आहे, कारण जसे पॅटर्न असतील तशा पद्धतीने मी साईज घेतलेले आहेत. हे बघा, आणि हे ग्रीन वरती घेतलेलं आहे. तर ग्रीन वरती ऍक्च्युली रेड वगैरे पिंक वगैरे सगळं जाईल. पिंक पण तो जाईल जो घेतलेला आहे तो, म्हणजे मी कसंही उलट सुलट करून वापरू शकते. तर हा घेतलाय, याच्यावर हा पण जाईल. हा बघा, हा पण याच्यावरती सूट होतोय कलर, असं नाहीये की नाही होणार. आणि याच्यावरती म्हणाल तर मी ब्लॅक घेतलाय. हा बघा, ब्लॅकची पण साईज मी एलच घेतलेली आहे. ती पण थोडीशी मी लूजच घेतली, थोड्या मोठी साईज घेतली, कारण आता उन्हाळ्यात थोडासा अजून लागेलच म्हणून मग मी एल साईज घेतली. याच्यावर ब्लॅक पण जाईल आणि याच्यावर हा जो व्हाईट ऑफ व्हाईट घेतलेला आहे ना तो पण याच्यावर जाईल. तर अशा पद्धतीने मी डेलीचे जे यूजचे जे कपडे आहेत ना हे ऑफलाईन मध्येच घेते, पण याच्या लिंक्स अवेलेबल आहेत. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला सांगा. मी कम्युनिटी पोस्टवर या लिंक याच्या शेअर करेन. आणि त्याचबरोबर जे आपण कालच्या ब्लॉगमध्ये ड्रेस बघितले त्याच्या पण मी लिंक तिथे अवेलेबल करून देईन. याची कॉस्ट म्हणाल तर याची कॉस्ट आहे 299 रुपीजला ईच घेतलेले आहेत. आणि वापरायला अगदी चांगले आहेत. कुठे त्याला जसं म्हणतो ना आपण गोळे येतात तसं अजिबात नाही, कारण तुम्ही हे माझे हे स्वतः मी वापरते, तुम्ही बघितले असेल. याचा कुठे कलर पण गेला नाही, डल पण नाही झाले. आणि मेन म्हणजे याला इस्त्रीची पण गरज नाही, पण मी इस्त्री करते. इस्त्री जर करून तुम्ही वापरलात तर कपडे अजून चांगले टिकतात आणि दिसायला पण व्यवस्थित दिसतात. तर हे 299 आहेत आणि हे थोडे वेगवेगळ्या रेंजचे आहेत. काही 199 आहेत आणि काही 249 आहेत, असे वेगवेगळे घेतले. तर हा 249 आहेत. माझ्या मते हे सगळे 249च आहेत. हा एक 199 आहे फक्त, बाकी सगळे 249लाच मला मिळालेले आहेत. हे मी तुम्हाला आता घालून म्हणजे बाजूला मी तुम्हाला दाखवलेच आहेत कसे आहेत ते. याबाबत तुम्हाला लिंक हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला, मी म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करू, कारण तुमच्या ना पॅन्टसाठी मला बऱ्याचशा रिक्वेस्ट येतात की तू कुठून घेतलेले कुठून घेतलेले आहेत. ते मी तुम्हाला कम्युनिटी पोस्टवर सगळं शेअर करेन. जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मला सांगा. पण मी हे परचेस करताना ऑफलाईनच घेतलेले आहेत, मी ऑनलाईन नाही मागवलेले आहेत.
तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आजच्या व्हिडिओसाठी तुमच्याकडे माझ्यासाठी काही सजेशन्स असेल मला नक्की सांगा. येणाऱ्या व्लॉग मधनं अजून छान छान गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करायच्या, त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर. फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर शेअर करायला विसरू नका. उद्या एका छानशा ब्लॉग मध्ये भेटेल. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.